छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे। संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले। दोन्ही शिवसेना आणि एमआयएम मधील या लढतीमध्ये नेमकी कुणाची सरशी होते हे कळायला आणखी 40 दिवस शिल्लक आहेत। पण आतापासूनच तिन्ही उमेदवारांनी एकमेकांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगरात तिरंगी लढत, खैरे, भुमरे आणि जलील यांच्यामध्ये सामना, दोन शिवसेना आणि एमआयएम मध्ये लढत, छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांची कुणाला साथ। छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आता तापू लागलंय। सर्वच पक्षाच्या आणि युती आघाड्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता तिरंगी लढतीचं देखील चित्र स्पष्ट झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे मैदानात आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर एमआयएम कडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडणूक लढतायत। चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जलील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत सर्वधर्मीय मतदारांना मतदानाचं आवाहन केलं। यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा दावा करतानाच ही निवडणूक जाती धर्मावर नाही तर विकास कामांवर लढवली जाईल आणि लोक मला निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला। निवडणूक मध्ये जे कॅन्डिडेट्स उभे राहतात त्यांना सगळ्यांना विश्वास असतो की मी जिंकणार आहे। माझा जे विश्वास आहे ते माझ्या कामाच्या आधारावर आहे। 2019 मध्ये मी खासदार जेव्हा उभे राहिलो होतो तर गावामध्ये गेल्यानंतर कोणीही माझं नावही ओळखत नाही होते, माझा चेहराही ओळखत नाही होते। आता मी जेव्हा गावामध्ये जातो तर लोक येतात आणि सांगतात की साहेब तुमच्याकडे आलो होतो, माझं काम झालेलं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी महायुतीच्या गोंधळावर निशाणा साधला। अंबादास दानवेंनी विरोधी उमेदवारांच्या क्षमतेवर निशाणा साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। म्हणजे आमचे विरोधक किती संभ्रमित आहे। उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही, त्या ठरलेल्या उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नाही की आपणच उमेदवार असू। त्यांनी जाहीर केलेली तारीख 25 आहे, पण कालच फॉर्म भरलेला, तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला चेक करू शकता। तर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील विजय आपला म्हणत विरोधी उमेदवारांवर पलटवार केला। निश्चित मी ते विश्वासार्थ ठरेल असं मी आपल्याला सर्व जनतेला ग्वाही देतो आणि सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, नेते मंडळीच्या आशीर्वादानं निश्चित ही जागा नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित ही जागा सगळ्याच्या आशीर्वादाने निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या विजयाचे दावे करतायत, मात्र प्रत्यक्षात विजयाचा गुलाल कोण उधळतं हे जनताच ठरवणार आहे। या तिरंगी लढतीमध्ये अपक्ष उमेदवार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, कारण अपक्ष उमेदवारांनी जास्त मतं घेतली तर कुणाचा गेम बसणार आणि कुणाचा गेम होणार हे देखील सांगणं अवघड बनलंय। त्यामुळे सध्या तरी सर्वच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं दिसतंय। अविनाश कानडचे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।